नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण उडीद वडा आणि सांबार बनवणार आहोत। आज आपण उडीद वडा बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी मी उडदाची डाळ रात्री पाण्यात भिजत घातलेली होती। ती सकाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून ती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। त्याच्यात जास्त पाणी न घालता हे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मग जिरी भाजून मी पूड करून ठेवलेली होती। याच्यामध्ये आपण जिरी पावडर टाकून घेणार आहोत। 2 टीस्पून मीठ, 2 टीस्पून उडीद वड्यांचं बॅटर हे पूर्ण आता मिक्स करून घेऊयात आपण। हे तुम्हाला जर फक्त उडीद वडेच खायचे असतील तर त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता। आणि जर सांबार बरोबर खायचे असेल तर असं बॅटर बनवून ठेवायचं। हे सर्व आता आपण मिक्स करून ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपण सांबारची तयारी करून घेऊयात। सांबार करण्यासाठी मी पाणी उकळून घेतलेलं होतं। याच्यात बटाटा, शेवग्याची शेंग आणि वांग हे सर्व आपण मीठ टाकून 1 मिनिट भर असे वाफळून घेतलेलं आहे, जास्त नाही। हे पाय असं। आता आपण सांबारची तयारी करून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी मी अगोदर तुरीची डाळ 2 वाटी आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं हे मी सर्व कुकरला बारीक करून घेतलेलं आहे। पहा, सांबारसाठी लागणारं फोडणीचं साहित्य: कांदा उभा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण तुकडे करून घेतलेले, इथं ठेचून घ्यायचा नाही, तुकडे करून घ्यायचं। हिरवी मिरची देठासहितच हिरवी मिरची आहे, चीर देऊन घ्यायची, कारण मग तेलामध्ये टाकलं तर ती अंगावर उडण्याची शक्यता असते आणि हे व्यवस्थित तळली पण जाते। आणि ही बेडगी मिरची तोडायची नाही, अशीच ठेवायची, ती सुद्धा आपण फोडणीसाठी घेतलेली आहे। याच्यामध्ये चिंच आणि गूळ हे दोन्ही पण मी एक 20 ते 25 मिनिट झालेलं आहे भिजत घातलेलं आहे। आपण फोडणी वगैरे देस तोपर्यंत छान भिजून होईल। आता आपण सांबार बनवून घेऊयात। त्याच्यासाठी मी पातेलं गरम करून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात। चार पळी आपण तेल टाकलेलं आहे। तेल तापलं की याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात 2 टीस्पून, जिरं 1 टीस्पून। याच्यामध्ये कांदा टाकून घेऊयात अगोदर। टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची, बेडगी मिरची आणि लसूण। याची क्वांटिटी थोडी आहे, त्याच्यामुळे मी सर्व मिक्स टाकलेलं आहे। हे जास्त आपल्याला परतून घ्यायचं नाही गुलाबी होईपर्यंत, त्याच्यामुळे मी हे सर्व एकत्रच टाकलेलं आहे। याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात। 3 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। अगोदर मी फुल गॅस ठेवला होता, आता मी मंद गॅस केलेला आहे। मंद गॅस केला तर कांदा व्यवस्थित परतला जाईल। धना पावडर 1 टेबलस्पून मी टाकून घेत आहे। सांबार मसाला 2 टेबलस्पून, लाल तिखट 2 टीस्पून टाकून घेतलेला आहे। हळद अर्धी टीस्पून, हळद जास्त टाकायची नाही सांबारला। काश्मीरी लाल तिखट 1 टेबलस्पून। आता हे छान असं सर्व आपण परतून घेऊयात। मसाले टाकताना गॅस एकदम मंद ठेवायचा, कारण मग मसाले जळले की काय ते सगळं करपट होऊन जातं, त्याच्यामुळं गॅस मी मंद केलेला आहे। आता तर याच्यामध्ये आपण वाफळून घेतलेल्या भाज्या टाकून घेऊयात। आता याच्यामध्ये आपण तुरीची आणि मुगाची डाळ जी आपण वाफळून घेतली होती कुकरला, ती आपण टाकून घेऊयात।
डाळ चांगली परतत आहे तोपर्यंत हे चिंच आणि गूळ आपण टाकली होती पाण्यामध्ये, त्याचा कोळ चांगला निघतोय पहा. असं भिजली ना की छान कोळ निघतो हा. अशी कुस करून घ्यायची चिंच जरा, आणि हे पाणी असं गाळणीने गाळून टाकायचं याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण भाज्या ज्या उकडलेल्या होत्या त्याचं सुद्धा मी पाणी टाकून घेत आहे. सांबार केवढं घट्ट आणि पातळ पाहिजे असं आपण गरम पाणी टाकणार आहोत. आता सांबार आपण उकळून घेऊयात. सांबारला अशी मोठी उकळी आली की नंतर मग मंद गॅसवरती सांबार आपण उकळून घेऊयात. सांबार मी 10 मिनिट उकळायला ठेवलेलं होतं. हे पहा, मस्त असं आपलं सांबार तयार झालेलं आहे. मी गॅस बंद करत आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. उडीद वड्यांचं पीठ छान भिजलेलं आहे. आता आपण उडीद वडे बनवून घेऊयात. तेल तापलेलं आहे. हे पहा, तेल सुद्धा छान तापलेलं आहे. वडे याच्यामध्ये टाकून घेऊयात. आपण वड्यांचं पिठामध्ये जिरी भाजून त्याची पावडर करून टाकली ना, त्याच्यामुळे वड्यांची टेस्ट खूप छान लागते. तेलामध्ये वडे टाकताना फुल गॅस ठेवायचा. त्याच्यानंतर मग एक साईडने व्यवस्थित वडे तळले की नंतर मंद गॅस करूयात आपण. आता गॅस मी मंद करत आहे, त्याच्यामुळं वडे आतमध्ये सुद्धा छान तळले जातील. गॅस मी मंद केलेला आहे. मंद गॅसवरती आता आपण 5 ते 6 मिनिट वडे आपण चांगले तळून घेऊयात. आपला गरम गरम उडीद वडा तयार झालेला आहे. आणि असा उडीद वडा खाण्यात खूप मजा आहे. याच्यामध्ये असे तुकडे टाकून अशा पद्धतीने जर तुम्ही उडीद वडा आणि सांबार बनवला ना, अप्रतिम चवीचा असा तयार होतो. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.